आता बद्रीनाथमधील सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच मानागाव, जिथून पांडव स्वर्गवासाला गेले. आता त्या ठिकाणाकडे आम्ही चाललोय. तर असं सुंदर म्हणजे थोडंसं एक दुकानांच्या गल्लीमधून हा रस्ता होता आणि ट्रेकिंगसारखं होतं जवळपास एक 1.5 ते 2 किलोमीटरचा हा ट्रेक होता. पण रस्त्याने असे छान दुकानं होती, उलनच्या स्वेटर, शाल वगैरे. ते पाहत-पाहत जाताना असं काही ट्रेकिंग वगैरे असं वाटलं नाही आणि ऑलरेडी आम्ही जिमला जात असल्यामुळं आम्हाला काही दम वगैरे लागला नाही. छान वाटत होतं. एकंदरीत निसर्गही चांगला होता. त्या दिवशी वेदर देखील चांगलं होतं आणि चालायला सुटसुटीत होतं. चिखल नव्हता, काय नव्हतं. हां, रस्ता छोटा होता, परंतु आजूबाजूचे खेडे, दुकानं हे सगळं पाहत-पाहत चालताना छान वाटत होतं. आता आम्ही इथून गेलेलो एक श्री गणेश गुफा. हां, गणेश गुफा म्हणजे जिथं महाभारत लिहिलं गेलं. तर गणेशांनी इथंच ह्या गणेश गुफामध्ये लिहिलेलं होतं. तर अतिशय महत्त्व आहे याचं. मग नंतर इथं दर्शन घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं गणेश गुफाचं दर्शन घेतल्यानंतर मला वाटतं व्यास गुफेकडे आम्ही गेलो. तर हां, इथं आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे अलाउड नव्हतं आणि तिथं फोटो काही काढता आले नाही. तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी खरंच ॲक्चुअली माझी इच्छा होती तिथं फोटो काढण्याची. परंतु गणेश गुफामध्ये काय मला फोटो काढायला जमलं नाही. मग आता पुढं काहीतरी आपल्याला चान्स मिळतोय का फोटो काढायला? कारण व्यास गुफेचं पण महत्त्व आहे. कारण तो जो डोंगर आहे, तो आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे, की ते आपल्याला माहिती आहे भगवान व्यास वेदाचे रचनाकार, महाभारताचे रचनाकार आपण म्हणतो. तर आता हे जे दिसतंय तुम्हाला वेदव्यास गुफा, इथं गेलो आम्ही. बाहेरची माहिती ठरल्याप्रमाणे वाचली, कारण मला खूप वाचनाची आवड आहे. मग माहिती वाचल्यानंतर आत भागवत शिळा पाहायची होती, जिथं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सिद्ध झाला. तर आधी व्यास गुफेमध्ये पाहिल्यानंतर हे भिंतीवरचे चित्र पाहिले. तिथं व्यासांच्या चित्रालाच नमन केलं आणि भागवत शिळाही तिथं आतच होती. व्हिडिओ ॲक्चुअली घेता नाही आला आणि आता हा जो डोंगर दिसतोय ना, अगदी पुस्तकांसारखा त्या डोंगराचा आकार झालाय बघा व्यास गुफा. मग तिथून खाली उतरत होतो. तर इथं खाली उतरताना थोडासा स्लोप होता आणि इथूनच आता पांडवांच्या ज्या मूर्ती दिसताय आपल्याला लांबून 5 पांडव आणि द्रौपदी हे बघा दिसतंय इथं व्हिडिओमध्ये. तर तिकडं पाहण्याची जास्त आतुरता होती. अतिशय सुंदर मूर्ती आणि सरस्वती मातेचा उगम पण आहे तिथे. तर हे सगळं पाहायला आता खाली उतरतोय आम्ही. कारण गणेश गुफा, व्यास गुफा झाल्यानंतर भागवत शिळाही होती, पण त्याचा फोटो जमला नाही मला काढायला, जिथं मंत्र सिद्ध झाला. असा कपारीचा रस्ता होता. आता इथून थेट सरस्वती मातेचा उगम जिथं आहे, आता तिथं चाललोय सुरुवातीला. सरस्वती मातेचं मंदिर देखील आहे आणि आपले एम-आय-टीचे जे कराड साहेब आहेत, त्यांच्या मातोश्रींच्या नावाने तिथं आपलं मंदिर देखील बांधलेले आहे. आता हे प्रथम ग्राम माना असं लिहिलेलं आहे. म्हणजे इंडियाज फर्स्ट विलेज. आता हा सरस्वती मातेचा उगम आहे. आणि इथंच हे जे दिसतंय तुम्हाला हे मंदिर आहे सरस्वती मातेचं. गर्दी बऱ्यापैकी होती, परंतु सरस्वती मातेचा उगम व्यवस्थित पाहून घेतला. मग तिथंच एक मोठा जो डोंगराला थोडीशी कपार आपण म्हणतो ना, तर पुढे ते भीमाचा हात दिसतोय आपल्याला. तो पण दिसला. मग तिथून आता पुढे-पुढे चाललोय आम्ही फोटोशूट केल्यानंतर. तर हां, ह्या डोंगराच्या कपारीलाच हा भीमाचा हात होता. हे बघा हां, हाच भीमाचा हात आहे. तर इतका छान म्हणजे तिथं हाताचा शेप तयार झालेला आहे ह्या डोंगराला. म्हणजे आपण कल्पना करू शकता 5 पांडवांपैकी भीम किती महाकाय असावा. आता या मूर्त्या सगळ्यात मोठं आकर्षण जे आहे मानागावचं, प्रत्येक पांडवांचं इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या नेम प्लेट प्लेट दिसतायत, तर तिथं आता पार्वती मातेपासून सुरुवात सॉरी द्रौपदी मातेपासून सुरुवात झाली. मग नंतर धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव असे 5 पांडवांचे प्रत्येकी एक-एक मूर्तीच्या तिथेच अ, असं गोल्डन कलरची मूर्ती आहे सुंदर आणि इथेच माहिती लिहिलेली आहे. तिथे फॉलोअरही भेटल्या. मग काय फोटो काढण्याचा मोह आवरला नाही त्यांना. मग तिथून फोटो काढल्यानंतर आता आम्ही एकदम शेवटच्या टोकाला चाललोय. जिथं ह्या खेड्याची हद्द संपती. हे जे झेंडे दिसतात, तिथं हद्द संपलेली आहे आणि भारत का पेहला चाय का दुकान आपण म्हणतो. तर तिथे चहा पण घेतलाय आम्ही. आता हा गाईड मला सगळी माहिती सांगतोय. हा जो माझ्याबरोबर बोलतोय ना, हा सगळं इथलं सांगतोय डोंगरांचं वर्णन वगैरे. हिंदुस्तान की सबसे पुरानी व पहिली चाय की दुकान. जिथं फोटो काढला. आता ह्या लेडीजचं काम जे आहे ना, हे ऊलचे स्वेटर वगैरे विणणं हेच काम आहे यांचं. आणि पिट्टूमधून काही लोकं जात होते, ज्यांना चढणं शक्य नव्हतं, पण खूप वाईट वाटत होतं. एखादे आपल्याला पाठीवर घेऊन जातात. असा परतीच्या प्रवासाला आता आम्ही निघालो, कारण दुपारी आम्हाला बद्रीनाथ दर्शन घ्यायचं होतं.